नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा फॅशन कथामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊज पिसावर बघणार आहोत। तर हे पूर्ण सर्व मापे आहेत ब्लाऊजची व कटिंग मी 80 सेंटीमीटरमध्येही दाखवणार आहे। कमीत कमी कापडामध्ये कटोरी ब्लाऊज डायरेक्ट आपण कट करायचा आहे। तर उंची आपण घेतलेली आहे 14+15 घेतलेली आहे। तर शोल्डर आपण घेतलेली आहे 5.5 व मुंडाही 5.5च घेणार आहोत। डीप गळा असल्यामुळे हे माप बरोबर आहे 36 साईजला। तर आपली छाती आहे 36चा चौथा भाग येतो 9 + 2 इंच घ्यायचे व कमरेचा चौथा भाग येतो 8.25 + 1.5 इंच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आखून घ्यायचे आहे व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून मुंड्याला आकार द्यायचा आहे व आकार देताना नेहमी जेवढा छातीचा माप आहे तेवढाच आकार द्यावा। तर आता पहिले मी हे कटिंग करून घेते व नंतर आपण कटोरी कशी काढायची कापडावर डायरेक्ट कमी कापडात ते बघूया। तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ नक्की पहा लास्टपर्यंत। तर अशा पद्धतीने कापड ठेवून घ्यायचे आहे व जे आपण पाठीमागचा भाग काढलेला आहे ना, तो या पद्धतीने ठेवून पूर्ण आखून घ्यायचा आहे। तर ज्या मैत्रिणींना पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्या मैत्रिणींसाठी खास हा व्हिडिओ आहे। तर आहे त्याप्रमाणे पाठीमागचा भाग ठेवून आखून घ्यायचे आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा। तर पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचावर मार्क करून आतल्या भागाला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपला पुढचा गळा आहे 6 + अर्धा इंच घेऊन 6.5 वर मार्क करायचे आहे व गळा रुंदी 2 आहे व खालच्या साईडला 2.5 घ्यायची आहे अशा प्रकारे व गोल आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गोल आकार द्यायचा आहे। तर क्रॉसपट्टी आपली तयार 3 असेल, हे फक्त मार्क करून घ्यायचे आहे। आपण क्रॉसपट्टी नंतर काढायची आहे। तर ह्या साईजचे मी किती कटिंग केलेत ब्लाऊज ते लास्टला सांगणार आहे। तर कटोरी आपली आहे 5.5 वर मार्क करून घ्यायची आहे व शोल्डरच्या बाजूने 5 इंचावर मार्क करून कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे व मुंड्याच्या साईडहून 2.5 ते 3 इंचावर अंतर ठेवून कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर कटोरी कशी वाढवायची ते पाहूया। कटोरी ह्या बाजूने 1.5 इंच वाढवायची आहे व जिथे आपण वाढवा लावले त्याच पद्धतीने फिटिंगला कमी पडू नये ह्याकरिता साईडलाही 1.5 इंच वाढवायचे आहे। अशा पद्धतीने मी जसे दाखवले त्याच पद्धतीने वाढवायचे आहे। तर वरती गळ्यापाशी 1.5 इंचाचा मार्जिन धरून
गोलाकार द्यायचा आहे व दोन्हीचा मध्य काढून अशा पद्धतीने मध्य काढून खालीही 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे व अशा पद्धतीने आपली कटोरी व्यवस्थित निघली जाते. क्रॉसपट्टी आपण नंतर काढायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग करायला. चला तर मी आता कटिंग करून घेते. अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. एकाच लेडीजचे ह्याच मापाचे भरपूर ब्लाऊज कटिंग केलेले आहे मी. ते तुम्हाला लास्ट दाखवतेच. तर व्यवस्थित अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे. तर आता आपण कटोरी कट करून घेऊया. पाहू शकता तुम्ही, कटोरी आपली व्यवस्थित आलेली आहे. तर तुम्हाला टक्सचे मापेही घालून दाखवते. टक्स रुंदी घ्यायची आहे 1.5 व उंची घ्यायची आहे 2.5. हे आपले शिलाईची मापे आहेत. शिलाई त्यावरून येणार आहे. व त्या साईडलाही तसेच माप करून घेते. टक्स मारताना त्यावर टक्स मारून घ्यायचे आहे. तर आता क्रॉसपट्टी आपण काढायची आहे. ह्यात सिंगल क्रॉसपट्टी काढणार आहे मी व त्याला अस्तर जोडून जॉईंट करून क्रॉसपट्टी लावणार आहे. तर तयार आपली 3ची आहे. 3 + 1 इंच घेणे व कमरेच्या साईडला 2.5 + 1 इंच घेणे शिलाई मार्जिनसह. व अशा प्रकारे क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. माप जास्त असल्यामुळे कसे पेपर कटिंग ठेवला तरीही क्रॉसपट्टीला अस्तर हे लावावं लागतं. तर मी हे नॉटला काढून ठेवते. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर ह्यांची बाही आहे तयार 4 + 1.5 इंच घ्यायचा आहे व छातीचा 4था भाग टाकायचा आहे. त्यावर मार्किंग करून छातीचं माप टाकून घेत आहे मी व मुंड्याला आकार देण्यासाठी 2.5 इंच खाली घेऊन 1.5 इंच आत घेऊन मुंड्याला आकार देत आहे. अशा पद्धतीने. तर बाहेर फिटिंगची मापे टाकायची आहेत. बाहेर फिटिंग आहे 6 + 1.5 इंच घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सर्व कटिंग करून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता, मासळीचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझी पद्धत आवडली का ते कमेंटद्वारा नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नक्की. व मागचा गळा आहे आपला
10 प्लस अर्धा इंच 10.5 मार्किंग करून घ्यायचे आहे व गळा रुंदी खालून 2.5 इंच व शोल्डरपासून 2 इंच घ्यायची आहे व गळ्याला गोल आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून घेणे व आता हे आपण कट करून घेत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनचा बटन नक्की दाबा, कारण की बेल दाबल्याने माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जातील. तर तुम्हाला आवडली का माझी पद्धत आवडल्यास कमेंट नक्की करा. तर खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कटोरी वाढवूनच कटिंग केलेली आहे आपण. तर अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे आहे. तर माझ्या कस्टमरने एकाच साईजचे किती ब्लाऊज दिले ते दाखवते. तर पाहू शकता, हे ब्लाऊज आपले 7 ब्लाऊज आहेत अशा पद्धतीने. तर ह्या एकाच लेडीजचे आहेत ब्लाऊज. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद.